नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे भेंडीची भाजी। एकदम सोपी आणि मध्ये काही टोमॅटो वगैरे कांदा न टाकता, कारण माझ्या मुलींना असेच आवडते, त्याच्यामध्ये काही टाकलेलं बिलकुल आवडत नाही। तर हे भेंडीची भाजी खास मुलींसाठीच आहे माझ्या। चला तर मग आपण कढई ठेवलेली आहे तापायला। तर तेल टाकूया आपण। तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकू जिरे मोहरी। डब्यासाठी लहान मुलांना देण्यासाठी खास ही भाजी करा। खरं तर बऱ्याच मुलांना भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी आवडतेच फिक्स। माझ्या मुलींना तर लय आवडते। चला, जिरे लाल झालेले आहेत, मोहरी पण तडतडली आहे। आपण याच्यात लसूण टाकून घेतलं। आता लसूण लालसर होऊ द्यायचं थोडंसं। हे बघा, लसणाचा कलर चेंज होतोय आता आपण याच्यात टाकूया शेंगदाण्याचं कूट। बऱ्याच बायका शेंगदाण्याचं कूट भेंडीच्या भाजीत टाकत नाही, पण टाकून बघा एक वेळेस, खूप छान लागेल भाजी। शेंगदाण्याचं कूट टाकूया। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट, आपली मुलं कसं खातात त्याप्रमाणे टाकून घ्यायचं। तिखट खात असले तर जास्त, नाहीतर कमी टाका तुम्ही। नंतर हळद टाकूया, नंतर मीठ पण टाकूया आपण। सगळ्यात सोपी भाजी आणि लवकर होणारी भाजी। खरं तर सकाळच्या काही गडबडीत शक्यतो मुलांना डब्याला द्यायला भेंडीची भाजी एक तर मुलांना आवडती आणि आपणाला पण करायला सोपं। चला, ह्याच्यात आपण भेंडी हे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। कारण भेंडी धुवून चिरून ठेवलेली होती मी पहिलंच। आता असेच आपण मीडियम फ्लेवरवर परतून घेऊया असं। थोडे 5 मिनिट आपण याला झाकून ठेवायचं आहे ह्याच्यावर। आपण परतलंय आता व्यवस्थित, थोडीशी गरम पण झाली भाजी। आता आपण ह्याला झाकण ठेवू वरती आणि 5 मिनिट वाफवून घेऊ फक्त। चला तर मग आता 5 मिनिट झालेलं आहे। आपण बघूया, वाव किती छान दिसते भेंडीची भाजी, शिजली पण नाही। चला, मला खाण्यासाठी तयार। चला तर मग आपण आता हे प्लेट घेतले, 2 पोळ्या घेतलेत, काकडी टोमॅटो घेतले खायला सोबत। आता ही गरमागरम भेंडीची भाजी। हे बघा किती सुंदर दिसते, गरमागरम भेंडीची भाजी, काकडी आणि टोमॅटो। हे बघा किती सुंदर दिसते, खाण्यासाठी तयार।